आज पानचिंचली आरोग्य केंद्राच्या बाहेर आपल्या गावचे सुपुत्र विठ्ठल जाधव यांनी विविध मागण्यासाठी उपोषण कालपासून सुरू केलेलं होतं आणि त्या उपोषणाच्या त्यांच्या मागण्या होत्या की इथली जी अव्यवस्था आहे ती सुरळीत व्यवस्था लागावी, इथे आरोग्य अधिकारी रात्री उपस्थित राहावेत, स्वच्छता ठेवण्यात यावी, या सर्व मागण्या त्यांच्या मान्य करण्यात आलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे तात्काळ कारवाई करत साहेबांनी त्या ठिकाणी आकडे साहेबांना चार्ज दिलेला आहे पाटील साहेबांकडून आणि पाटील साहेबांनी दोघांना पण समज दिलेली आहे कामाच्या बाबतीत आणि तिथून पुढं काही तक्रार येणार नाही अशी ग्वाही आपले डॉक्टर बालाजी बरुरे साहेब अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी हे या ठिकाणी त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि एक लेखी पत्र प्रशासकीय कार्यवाही संदर्भात त्यांनी आपले उपोषणकर्ते विठ्ठल जाधव यांना देऊन आपल्या गावचे माजी सरपंच आणि आपले नेते श्रीकांत साळुंके आणि बरुरे साहेब यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन या ठिकाणी हे उपोषण सोडविण्यात येत आहे आणि त्यांनी प्रशासकीय कारवाईसाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी लेखी पत्र दिलेलं आहे. तर ते पत्र अगोदर विठ्ठलला देण्यात यावं आणि त्यानंतर त्यांना शरबत देऊन उपोषण सोडावं अशी मी विनंती करतो. त्यांच्या मागण्याचं पद्धतीचा हमी शिबिराच आहे का? निवेदनाशी संबंधितले होते की यापेक्षा खूप साऱ्या सूचना त्यांना ते ऑन ड्युटी डॉक्टर आणि ऑन ड्युटी नर्सचं नाव डायरेक्ट बोर्ड मोबाईल नंबर येऊनही त्यासाठी आपण सगळी पहिल्यांदा डॉक्टर मंडळी ह्याचा काही कुणाचा राग धरू नका, काही मनात तसाच हे ठेवू नका. हा आणि त्यांनी पण आपण काम करू सगळी उद्या ते चार्ट लावायला लगेच लावू. हो ठीक आहे. आकडे साहेब कुठं काढा पुढे बस. या ठिकाणी हे उपोषण गावकऱ्यांच्या मार्फत गावकऱ्यांच्या समस्येसाठी विठ्ठल जाधव यांनी केलं आणि ते यशस्वी करून दाखवलं. त्याबद्दल गावकऱ्याच्या वतीनं मी श्रीकांत भैया साळुंके यांना विनंती करतो की त्यांनी बरुरे साहेब, आपले आकडे साहेब या सर्वांनी मिळून, आपले ग्रामसेवक साहेब तसेच तलाठी साहेब सर्वांनी मिळून विठ्ठलचा सत्कार करा. सगळे शांता कधी
प्राथमिक आरोग्याचं केंद्र व्यवस्थित चालेल अशी हमी पण दिली आहे. त्याबद्दल साहेबांचा आणि आपले प्रशासकीय अधिकारी हिंदोळे साहेबांचा दोघांचाही सत्कार करतो. मला एक-